नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित वार आहे. त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित वार आहे. आपल्या हिंदू धर्मातील सर्व देवी देवतांमध्ये भगवान भोलेनाथ सर्वोच्च स्थानावर असल्यामुळं त्यांना देवाधिदेव महादेव असं म्हटलं जातं. भगवान शिवांच्या युगाचा कालखंड देखील महाकाल आहे. भगवान भोलेनाथांना भोळा सांब असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळं भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. भगवान भोलेनाथांची मनापासून सेवा केल्यानं नुसते शिवलिंगावर जरी मनापासून आणि श्रद्धेने पाणी जरी अर्पण केलं तरी देखील भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि भक्तांवर कितीही मोठं संकट अडचण विघ्न असेल तरी देखील ते दूर करतात. आणि म्हणूनच भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावर राहावी म्हणून अनेक उपाय सेवा केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील किंवा मनासारखं स्थळ येत नसेल, एखाद्याला प्रेमविवाह करायचा असेल आणि त्यामध्ये देखील अडचणी येत असतील तर शिवलिंगावर आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. आता ही कोणती वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होणार आहे याविषयीचीच माहिती अगदी थोडक्यात पण महत्त्वाची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर मुलामुलींच्या लग्नामध्ये जी काही अडचण येत असेल, ग्रहदोष असतील किंवा इतर काही कारणानं लग्न जर ठरत नसेल किंवा ठरलेलं लग्न काही कारणानं जर सतत मोडत असेल तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करायचा आहे आपल्याला सोमवारी, कारण सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित वार आहे. तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आईवडिलांनी केला किंवा मुलांनी केला तरी देखील चालेल. आईवडिलांनी उपाय करत असाल तर उपाय करताना आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव घ्यायचं आहे आणि त्यांचं नाव घेऊन या उपायाला सुरुवात करायची आहे. तर हा उपाय आपल्याला शिव मंदिरात जाऊन करायचा आहे. आता जर तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जर शिवपिंड असेल तर मग तुम्ही तिथं देखील केला तरी देखील चालेल. तुम्हाला ज्या ठिकाणी शक्य होईल तर त्या ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर सोमवारी सकाळी सर्वप्रथम तर आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे. उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये थोडंसं पाणी, त्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं खडं मीठ असं असलेलं पाणी संपूर्ण घरात शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे. तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत जेणेकरून जी शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. शक्य असेल तर ह्या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या दररोज देखील अंघोळीच्या पाण्यात टाकल्या तरी देखील चालू शकतात. त्याचबरोबर कुटुंबातील सर्वच व्यक्तींच्या जरी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्या तरी देखील चालू शकतात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत. बेलपत्र 108 घ्यायचे आहेत आणि हळदीनं पिवळ्या केलेल्या अखंड अक्षदा म्हणजेच पिवळे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ घेत असताना कुठेही तुटलेले, किडलेले किंवा खराब झालेले तांदूळ नसावेत. अक्षत म्हणजे अखंडित आणि कोणतीही पूजा असेल आणि त्यामध्ये जर अखंड अक्षदा जर आपण अर्पण करत नसो तर ती पूजा पूर्ण मानली जात नाही. त्यामुळं कोणतीही पूजा असेल तर त्यामध्ये अखंड अक्षदा या वापरल्या जातात. त्याचबरोबर देवांचे 3 नेत्राचे प्रतीक आहे बेलपत्र, म्हणून 3 पान असणारे बेलपत्र भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे चंदन. चंदनाचा संबंध शीतलतेशी आहे. भगवान भोलेनाथांच्या मस्तकावर चंदनाचे त्रिपुंड लावले जाते. तसेच भगवान भोलेनाथांना चंदन अर्पण केल्यानं भगवान भोलेनाथांची विशेष कृपा प्राप्त होते. त्याचबरोबर भगवान भोलेनाथ भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. तर आता आपण उपाय जाणून घेऊया. तर आपण जी 108 बेलपत्र घेतलेली आहेत तर त्या प्रत्येक बेलपत्रावरती या चंदनाने ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे. प्रत्येक पानावरती तुम्हाला ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे. बेलपत्र घेताना देखील कुठेही फाटलेलं, खराब झालेलं असं बेलपत्र घ्यायचं नाही. अखंडच बेलपत्र असावं. त्याचबरोबर भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करत करत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत या 108 बेलपत्रावरती 108 वेळा तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तर सर्वप्रथम तर आपल्याला म्हणजेच मी अगोदर सांगितलं तसं
आई वडील करू शकतात किंवा मुलामुलींनी उपाय केला तरी देखील चालेल। सर्वप्रथम शिवलिंगाला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक करत असताना सर्वप्रथम पाण्याने करायचा आहे। पाण्याने अभिषेक करत असताना या पाण्यामध्ये देखील थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि चंदन मिश्रित पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे, पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे। जर पंचामृताने करणं शक्य होत नसेल तरी देखील नुसता पाण्याने जरी तुम्ही चंदन मिसळून अभिषेक केला तरी देखील चालेल। त्यानंतर आपल्याला ज्या भगवान भोलेनाथांना प्रिय वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत। या पूजेमध्ये कुंकवाचा किंवा तुळशीचा वापर कुठेही करायचा नाही। तर भगवान भोलेनाथांना मस्तकावरती चंदन लावायचं आहे, चंदनाचा टिळा लावायचा आहे। त्याचबरोबर धतुरा, पांढऱ्या रंगाची फुलं ही अर्पण करायची आहेत। विधिवत पूजा सेवा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे। सर्व व्यवस्थित पूजा झाल्यानंतर तुम्हाला या शिवलिंगासमोर बसूनच आपण जे 108 बेलपत्र घेतलेली आहेत आणि अखंड अक्षदा ज्या घेतलेल्या आहेत पिवळ्या केलेल्या, तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक बेलपत्र तसेच पिवळ्या केलेल्या ज्या अक्षदा आहेत तर त्यातील चिमुटभर अक्षदा, एक बेलपत्र चिमुटभर अक्षदा या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। असं तुम्हाला 108 वेळा करायचं आहे। 108 वेळा या अक्षदा चिमुट अशा या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। ओम नमः शिवाय या मंत्राचा जितका जास्त होईल तितका जप करत राहायचा आहे। त्याचबरोबर उपाय सुरू करताना त्या ठिकाणी आपल्याला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे। म्हणजेच एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत, त्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि त्यानंतरच या सेवेला सुरुवात करायची आहे। कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना अग्नीला साक्षी मानून केला तर त्याचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होत असतं। अशा प्रकारे तुम्हाला 108 बेलपत्र ज्या पिवळ्या केलेल्या अक्षदा आहेत तर त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर अगोदर सांगितलं तसं जे पाणी अर्पण करणार आहात तर त्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला चंदन मिसळून हे पाणी अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही समस्या असेल, अडचण असेल, जे काही कोणतेही दोष असतील म्हणजेच ग्रहदोष असतील किंवा इतर काही कारणानं जर लग्न मोडत असेल किंवा अडचणी येत असतील विवाहामध्ये तर या भगवान भोलेनाथांना मनापासून श्रद्धेने बोलून दाखवायच्या आहेत। शक्य असेल तर या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी मुलामुलींनी उपवास करायचा आहे। त्याचबरोबर शिवलिंगाची पूजा करताना माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे, ती विसरायची नाही। आणि भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीसारखा आपल्या मुलांचा देखील जोडा जमावा यासाठीच भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर या दिवशी शक्य असेल तर ज्या ठिकाणी गोमाता असेल किंवा जर नंदी असेल तर त्या नंदीला हिरवा चारा खायला घालायला विसरायचं नाही। तर अशी ही सेवा तुम्हाला दर सोमवारी करायची आहे। दर सोमवारी तुम्हाला शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावरती 108 बेलपत्र, त्यावरती ओम नमः शिवाय असं चंदनानं लिहिलेलं असावं आणि ज्या पिवळ्या अक्षदा सांगितलेल्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत। त्याचबरोबर आता ही शिवपूजा झाल्यानंतर आपण ज्या अक्षदा अर्पण केलेल्या आहेत शिवलिंगावरती त्यातील थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदा घेऊन एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्या किंवा एखादा लाल रंगाचा कपडा घेऊ शकता, कोणत्याही रंगाचा कपडा असावा पण काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा नाही। तर त्यामध्ये तुम्हाला यातील थोड्याशा अक्षदा उचलून घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदा बांधायच्या आहेत। त्या अक्षदा बांधून ज्या मुलामुलींचा विवाह ठरत नाही तर त्या मुलामुलींच्या जवळ या अक्षदा ठेवायच्या आहेत। या अक्षदा भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद समजून आपल्या जवळ ठेवायच्या आहेत। तर असा हा उपाय तुम्हाला जोपर्यंत मुलामुलींचा विवाह ठरत नाही, अगदी थोड्या दिवसात विवाह ठरणारच आहे पण जोपर्यंत विवाह ठरत नाही तोपर्यंत तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे, सोमवारी उपवास करायचा आहे। त्याचबरोबर भगवान भोलेनाथांची पूजा करताना माता पार्वतीची पूजा करायला विसरायचं नाही। अशी ही सेवा तुम्हाला जितके सोमवार शक्य होईल तितके सोमवार करायचे आहे। जास्त सोमवार जर शक्य होत नसेल तर तुम्ही 5 सोमवार केली तरी देखील चालेल। या 5 सोमवारच्या आतमध्येच तुमच्या मुलांचा विवाह ठरणार आहे, जमणार आहे। उपाय जर आई वडील करत असतील तर आपल्या मुलामुलींचं नाव घ्यायला विसरायचं नाही। त्याचबरोबर कोणतीही उपाय सेवा करताना ती मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी, तरच आपण केलेल्या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ मिळत असतं। त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर कुठे गणपती बाप्पांचं जर मंदिर असेल तर त्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची देखील पूजा सेवा करू शकता, कारण गणपती बाप्पा हे भगवान शिव आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं।
आणि म्हणूनच या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडचणी विघ्न दूर करण्यासाठी तसेच भगवान भोलेनाथांची कृपा आपल्या मुलांना लाभावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर ज्या वेळेला तुमच्या मुलामुलींचं लग्न ठरेल तर त्यावेळेला या शिवलिंगावरती त्यांनी जोडीनं अभिषेक करायचा आहे, जोडीनं पूजा करायची आहे आणि भगवान भोलेनाथांचे आभार मानायचे आहेत। अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही आठवड्यातील सोमवारी या सेवेला सुरुवात करायची आहे। उपाय अगदी साधा सोपा आहे। फक्त उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा, तरच आपण केलेल्या या सेवेचं उपायाचं आपल्याला निश्चित फळ मिळणार आहे। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये मुलांचा विवाह जुळण्यासाठी शिवलिंगावर कोणती वस्तू अर्पण करायची आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।